संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पूजनीय संत होते. बाळूमामांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील अकोळ या गावी एका धनगर कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते विरक्त वृत्तीचे होते आणि त्यांचे मन अध्यात्मात जास्त रमायचे. बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य मेंढ्यांच्या कळपासोबत घालवले. त्यांना मेंढपाळ संत म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ज्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्यांचा मुक्काम पडत असे, त्या शेतकऱ्याचे दुःख दूर होऊन त्याच्या घरात भरभराट येत असे. आजही ही परंपरा आणि श्रद्धा लोकांमध्ये कायम आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार मामांकडे दैवी शक्ती होती. त्यांनी अनेक सामान्यांची दुःखे दूर केली, आजार बरे केले आणि कठीण काळात लोकांना मार्ग दाखवला. ते अत्यंत साधेपणाने राहत असत, पण त्यांच्या बोलण्यात भविष्यातील घटनांचे संकेत असायचे. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे बाळूमामांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले आहे. तिथेच त्यांचे भव्य मंदिर आणि समाधी स्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक आदमापूरला दर्शनासाठी येतात. बाळूमामांनी कधीही मोठे प्रवचन दिले नाही, पण त्यांच्या वागण्यातून त्यांनी प्राणीप्रेम, माणुसकी आणि निसर्गाशी नाते जपण्याची शिकवण दिली. बाळूमामांच्या नावानं चांग भलं हा जयघोष आजही लाखो भक्तांच्या मुखात असतो.